आमदारांना निधी मिळत नव्हता तेव्हा शिंदे ऍक्टिव्ह झाले आणि निधी मिळवून दिला. शिंदेंच्या मंत्र्यांचे वाद चव्हाट्यावर आले तेव्हा शिंदेंनी बोलणी केली आणि विषय संपवला. पक्षाला गळती लागलेली पाहताच दिल्लीत जाऊन सेटलमेंट केली आणि वाद संपवला. मात्र याच महायुतीचे दुसरे घटक असलेल्या अजित पवारांना मात्र शिंदे यांच्यासारखं जमत नाहीये का? शिंदे जसा विषय संपवून पुन्हा नव्यानं फ्रंट घेतात तसं अजित पवारांना महायुतीत सामील झाल्यापासून बॅकफुटलाच का पडावं लागतंय? जे राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या शिंदेंना जमलं ते दिल्लीचे तख्त राखणाऱ्यांची पार्श्वभूमी असलेल्या अजित पवारांना का जमत नाहीये? हे समजून घेणं आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा. नमस्कार, मी विजया बमन. महाविकास आघाडी सरकार स्थापन होतं तेव्हा शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोघांचा पाठिंबा नसल्याचं सांगत स्वतःला मुख्यमंत्री घोषित केलं. मात्र नंतर काही काळानंतर अजित पवार यांनी उलगडा केला की आम्ही खासगीत बोलताना शिंदे यांना सांगितलं होतं की तुमच्या नावाला आमचा पाठिंबा होता, मात्र ठाकरे यांनी तुम्हाला डावललं. याचीच पुष्टी शरद पवारांनी देखील नंतर केली. मुख्यमंत्रीपद हातून गेल्याची खंत जेव्हा शिंदे यांना वाटू लागली तेव्हा भाजपचा हात पकडत सगळे धुसफुसत असलेले आमदार जोडीला घेत त्यांनी महायुतीला जन्म दिला आणि मुख्यमंत्री झाले. हीच गोष्ट अजित पवारांनी बघितली. 2004 मध्ये काँग्रेसचे 69 आमदार निवडून आले होते तर राष्ट्रवादीचे 71 आमदार निवडून आले होते. अधिक आमदार असल्यानं मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार हे निश्चित असताना सुद्धा फक्त कुणाच्या गळ्यात माळ पडणार याची चर्चा होती. पण तेव्हाच पवारांनी मुख्यमंत्रीपद नाकारलं आणि 1999 ते 2003 मध्ये उपमुख्यमंत्री असलेले आणि भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असलेले अजित पवार बॅकफुटला पडले. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले तर अजित पवार हे फक्त मंत्री झाले. तेव्हापासून ते शरद पवारांवरती नाराज असल्याच्या बातम्या अधूनमधून येतात. 2012ला सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा विरोधकांचा आक्रमक हल्ला होऊ लागला. माध्यमांचा प्रचंड दबाव निर्माण झाला आणि सोबतच अंतर्गत धुसफूस वाढल्यानं नैतिकतेचा मुद्दा पुढे करत 25 सप्टेंबर 2012ला त्यांनी राजीनामा दिला. तेव्हा बातम्यांचा मथळा होता अजित पवार नाराज, पक्ष नेतृत्वावर असमाधान, शरद पवारांपासून अंतर. यातूनच त्यांनी पक्षाला बायपास करत आमदारांशी राज ठाकरे यांच्याप्रमाणे बंड करण्याची सुरुवातही केली. पण शरद पवारांनी वेळीच आवर घातला आणि काका मला माफ करा असं म्हणत ते 4 डिसेंबर 2012ला पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. याचा संदर्भ राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातही दिला होता. आता हे सांगायचं कारण म्हणजे राष्ट्रवादीत उभी फूट पडून पक्षावर दावा ठोकणाऱ्या अजित पवार गटात देखील शिंदेंप्रमाणे सरसगट लोक आले नाहीत. राजेश टोपे, जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखी मोठी नावं अजित पवार यांच्यासोबत राहण्यापेक्षा शरद पवारांना त्यांनी पसंती दिली. त्याचं कारण आहे शरद पवार यांचा मातब्बर राजकारणी म्हणून असलेला शिक्का. अजित पवारांना तो घेता आलेला नाही. ज्युनियर म्हणूनच ते आतापर्यंत खेळत होते. याचमुळे पहाटेचा शपथविधी फसला आणि स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नसल्याची टीका झाली. शिंदे यांच्यासारखं फ्रंटला न येण्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांच्यात असलेला स्पष्ट वक्तेपणा. शरद पवार यांच्यासारखा संयम त्यांना पाळता आला नाही. शिंदे मात्र सगळ्यांना मिळून मिसळून राहत होते. त्यामुळे त्यांचे संजय राऊत, मिलिंद नार्वेकर सोडता अंतर्गत शत्रू कुणी नव्हतेच. मात्र अजित पवारांचे तसे भरपूर अंतर्गत शत्रू तयार झाले. त्यामुळे शिंदे यांना पक्ष फोडताना जेवढा सपोर्ट मिळाला तेवढा अजित पवारांना मिळवता आला नाही. दुसरं कारण म्हणजे एकनाथ शिंदे भाजपसोबत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आणि इथून पुढे सब कुछ शिंदे असं दाखवून दिलं. पक्षातील निर्णय पक्षाच्या बोलण्यात स्वतंत्रपणे करू लागले. अजित पवार मात्र इथे मागे राहिले. शरद पवारांपासून अलिप्त झाल्यानंतर ही त्यांनी अगदी मोजकी टीका केली. पक्षासंदर्भात निर्णय घेताना दिरंगाई करू लागले, ज्यातून आतून दोघे एकच आहेत आणि शरद पवार म्हणतील तेच अजित पवार करत आहे असा नॅरेटिव्ह सेट झाला. तिसरं कारण म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर निर्माण झालेली शिवसेना जेव्हा राष्ट्रीय भाजपासोबत गेली, याहीपेक्षा हिंदू म्हणून दोघांनी एकत्रित येत मराठी आणि हिंदी भाषिक हा मुद्दा समोर येऊच दिला नाही. अजित पवारांना मात्र अनैसर्गिक युती स्वीकारावी लागली. भाजपाने आपले कुठल्याही वैचारिक मुद्द्यावरती जुळून येत नाही ते स्पष्ट करता आलं नाही. चौथं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला भाजप बोलेल तेच ऐकायचं असा निर्णय घेतला होता, ज्यातून संजय राऊत यांनी हे महाराष्ट्राचे नाहीत तर मोदी शहांचे मुख्यमंत्री आहेत अशी टीकाही केली. पण तरीही सुरुवातीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजप म्हणेल तेच ऐकून भाजपचा विश्वास संपादन केला. जुलै 2023 पासून ते युतीत सामील झाले. पण भाजप आणि आपण वेगळे आहोत हेच वेळोवेळी हायलाइट झालं.
देवेंद्र फडणवीस यांनी तेही काही दिवसांनी आपली हिंदुत्ववादी विचारसरणी स्वीकारतील असा दावा केला. मात्र मी पुरोगामी आहे तसाच राहील असं स्पष्ट स्वरूपाचं विधान हे पुन्हा एकदा अजित पवारांनी केलं. भाजपच्या विश्वासात ते पात्र ठरले नाही. पाचवं कारण म्हणजे महायुतीमध्ये आपणच मोठे आहोत हे दाखवून देताना भाजपनं अंतर्गत कुरघोडी करायला सुरुवात केली. तेव्हा शिंदे यांनी ठामपणे सांगितलं की मला हलक्यात घेऊ नका. त्यानंतरही रवींद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेशाचा धडाकाच लावला. शिंदे यांनी सडकून टीका करत थेट दिल्ली गाठली. मात्र नुकतेच अमरावती चिखलदरा येथील अजित पवार गटाचे संजय खोडके यांच्या नजीकचे 3 वेळा नगराध्यक्ष राहिलेले राजेंद्रसिंह सोमवंशी यांच्यासह 15 माजी नगरसेवकांना भाजपनं फोडल्यावर देखील अजित पवारांनी कुठलीच टीका किंवा भूमिका घेतली नाही. संजय शिरसाट, संजय राठोड, दादा भुसे, शंभूराज देसाई यांच्यासारख्या नेत्यांवर चौकशी लागताच टीकेची झोडही उठली. तेव्हा शिंदेंनी समोरे तोंड दिलं आणि नेत्यांचं मंत्रिपद कायम ठेवलं. अजित पवारांनी मात्र टीका होऊ लागताच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलून आपण पाठराखण करणार नाहीत असं दाखवून दिलं. यातून पक्ष नेतृत्वावरचा विश्वास डळमळीत झाला. याच कारणांमुळे शिंदे यांच्यासारखा पक्ष समर्थपणे अजित पवार चालवू शकले नाहीत आणि त्यामुळे लवकरच त्यांना साथ देणारे एकतर शरद पवार गटात जातील, अन्यथा काका मला माफ करा म्हणत दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण होऊन जुने घोडे शर्यतीत आणले जातील असं चित्र दिसतंय. यावर तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि पाहत रहा मराठी मंडळी. जय महाराष्ट्र.